नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे। आज आपण सॅन फ्रान्सिस्को या शहराला भेट देणार आहोत। सॅन फ्रान्सिस्को हे अमेरिकेतलं चौथं हायली पॉप्युलेटेड शहर आहे। या शहराची लोकसंख्या साधारण 8.5 लाख आहे आणि हे सॅन फ्रान्सिस्को शहर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे शहर आहे। अमेरिकेच्या पश्चिम बाजूला येणारे जे लोक आहेत, सॅन फ्रान्सिस्को एरियात येणारे, यांच्यासाठी सॅन फ्रान्सिस्को हे सगळ्यात मोठं विमानतळ आहे। या एरियाला बे एरिया असं म्हणतात। या शहराची लोकसंख्या साधारण 8.5 लाख आहे आणि या शहराचा जो एरिया आहे तो साधारणपणे 150 स्क्वेअर किलोमीटर इतका आहे। डब्लिन पासून 60 किलोमीटरच्या या अंतरावरती हे शहर आहे। या शहरात गेल्यानंतर आपल्याला एक जाणवतं की सर्वात मोठा एक ब्रिज आहे की जो संपूर्ण सीला म्हणजे खाडीला पास करून पुढे जातो। अतिशय मोठा ब्रिज आहे। याच्यावरती फार मोठे हायवेचं जाळं आहे। जाताना सगळीकडे आपल्याला हायवेचं जाळं दिसून येईल आणि या ब्रिजवरून जाताना संपूर्ण समुद्र आपल्याला दोन्ही बाजूला दिसतो, जसं मुंबईला जाताना दिसतो त्याच पद्धतीनं। पण या सॅन फ्रान्सिस्को शहराला कडे जाताना डाव्या बाजूला एक समुद्राच्या मध्यावरती एका बेटावरती एक जेल बांधलेलं आहे, ज्याचं नाव अल्काट्राझ जेल म्हणतात। तर या शहरामध्ये गेल्यानंतर आपल्याला अत्यंत डिसिप्लिन आणि अतिशय सुबक असे रस्ते मिळतात आहे। त्यासोबत अतिशय भव्य आणि हायली डेव्हलप्ड इमारती तुम्हाला दिसतील। सगळे रस्ते असे काटकोनात असणार आहेत। जाताना किंवा उजवी बाजूला दोन्ही बाजूला दिसणारे रस्ते हे काटकोनात असतील आणि खूप सुंदर असं हे शहर आहे। निसर्गरम्य शहर आहे, अतिशय डेव्हलप्ड आहे। सर्व बिल्डिंग अतिशय आकर्षक आहेत। ह्या शहराचं आपण पाहत असता आपण याच्यापुढे पुढे काही गोष्टी पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपण एक गोल्डन गेट ब्रिज म्हणून आहे। गोल्डन गेट ब्रिज हा 1936 साली म्हणून तयार झाला आणि हा सॅन फ्रान्सिस्को आणि मरिनो या सिटीला जोडणारा हा ब्रिज आहे। हा अमेरिकेतला सगळ्यात मोठा ब्रिज आहे। हा गोल्डन गेट ब्रिज फक्त मेटल पासून बनलेला आहे। या ब्रिजला रेडिश ऑरेंज कलर दिलेला आहे म्हणून त्याला गोल्डन गेट असं म्हटलं। समुद्राच्या वरती बांधलेला हा गेट आहे, ब्रिज आहे आणि या ब्रिजवरून साधारण 2 लाख वाहनं दररोज जात असतात। हा गोल्डन गेट ब्रिज हा अमेरिकेची शक्ती आणि हे प्रोग्रेस, पॉवर अँड प्रोग्रेस याचे एक सिम्बॉल आहे। तर अमेरिकेतल्या सगळ्यात जास्त जे ठिकाण पाहिलं जातं ते म्हणजे सॅन फ्रान्सिस्को आणि याच्यासोबत हा गोल्डन गेट ब्रिज। याच्यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे पियर 39। पियर 39 हे सीशोरला आहे आणि या ठिकाणी आपल्याला समुद्र दिसेल। त्याच्यासोबतच जे समुद्र सी लायन्स ज्याला म्हणतो ते सी लायन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। त्याच्यासोबतच आपण पाहणार आहोत एक झिगझॅग रस्ते असलेले शहराचा भाग, ज्याला लोंबार्ड स्ट्रीट म्हणतात किंवा त्याला क्रुकेड स्ट्रीट असे म्हणतात। अतिशय स्लो वाहनं या रस्त्यावरून जातात। दोन्ही बाजूला खूप सुंदर असं देखावे आहेत किंवा सुंदर असे गार्डन डेव्हलप केलेले आहे। याच्यासोबतच आपण पाहणार आहोत तो म्हणजे पॅलेस ऑफ फाईन आर्ट्स। पॅलेस ऑफ फाईन आर्ट्स हे 1905 ते 1915 या साली बांधलं। सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ज्यावेळेला मोठा भूकंप झाला त्यावेळेला बऱ्याचशा इमारती कोसळल्या आणि त्याच्यावरती आपण या राखेतून पुन्हा निर्माण होऊ याचं द्योतक म्हणून हे पॅलेस ऑफ फाईन आर्ट्स आहे। पब्लिकसाठी ओपन आहे पण तो अर्धवट आहे। त्याच्यानंतर याच्यासोबतच आपण पाहणार आहोत तो म्हणजे गिराडेली नावाचं एक चॉकलेटची फॅक्टरी। तर गिराडेली चॉकलेटची फॅक्टरी ही अत्यंत फेमस आहे। या ठिकाणी असंख्य प्रकारचे चॉकलेट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि विकत मिळतात। तर असं हे जे शहर आहे या शहराला आपण भेट देणार आहोत आणि याच्या संदर्भातले जे डिटेल व्हिडिओ आहेत ते मी यासोबत आपल्याला दिलेले आहेत, ते आपण 1 बाय 1 पाहू शकता। तर आज आपण इथंच भेटू।
12:37. पासून 1915 पर्यंत हे बांधकाम केलेले आहे. सॅन फ्रान्सिस्को कसं वाटलं आपल्याला सॅन फ्रान्सिस्को? आपल्याला नक्की चांगला वाटत असेल तर त्याच्यावरती मला कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या लिंकला आपण भेट द्या, व्हिडिओला भेट द्या आणि जास्तीत लोकांना माझा व्हिडिओ आपण शेअर करा. पुढच्या व्हिडिओला पुन्हा भेटू.